लेंगरेचं यात्रेचं पारंपरिक मैदान पार पडतंय आणि त्यात ताईंचा राजा फायनलसाठी पात्र झालाय आणि आज विशेष म्हणजे ताई असतील, शेठ असतील आणि आप्पा ड्रायव्हर सुद्धा आहेत आणि निलेश शेठ पण आहेत. तर ताई पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. नमस्ते. हार्दिक. तर काय सांगाल आज लेंगरेच्या पारंपरिक मैदानात एक म्हणजे फायनल मध्ये आपली गाडी सुट्टा निकाल कडने घेतला, काय सांगाल आज? आनंद आहे का? तर राजा परवा आलाय आपल्या दावणीला, मथुरा फार्मला. खूप इच्छा होती की दावणीला आलाय म्हणलं पहिला गुलाल व्हावा. का तर मागच्या वेळेला 15 दिवस आणला, आपल्या दावणीनं 2 मैदानं केली, गुलालच भेटला नाही. आपल्या चिंचाळ्याच्या मैदानात पण गुलालात राहिला नाही, बल्लावडीच्या मैदानात बी गुलालात राहिला नाही. त्यामुळे आज लई इच्छा होती की गुलाल तर झाला पाहिजे, पण कड आल्यामुळे अशी धगधग होती मनात. आजचं म्हणजे यात्रेचं मानाचं मैदान आहे, सगळं जवळपास टॉपचे नंदी सगळे पाहिले आणि कडनं सेमीफायनल आज पास केलाय. काय सांगाल, तो एक आनंद वेगळाच असतो. नाही, हरण्यानं खूप चांगली साथ दिली, हरण्याकडे होता म्हणून माझा सेमी पास झाला. राजाने गाडी चांगली पळाली, दोन्ही बैल चांगली पळाली, शेवट शक्य नाही नाही. तर गटाचं पण स्पीड बघितलं नाही तर अतिशय सुंदर असं स्पीड गटाला पण दाखवलंय आणि आप्पा तर आहेतच, म्हणजे काय बोलायलाच नको. राजा आप्पा आणि ताई म्हणजे आमचं समीकरणच आहे. हो, काय सांगाल? नाही, आप्पा असलं की टेन्शन फ्री राहते मी. आप्पाला खालीच म्हणलं, आप्पा कसं कसं पहिलंच मैदान आहे आपल्या धावणीवर. आप्पा म्हणला होईल, थांबा, असं द्या, शांत राहा. ताई आता आज खऱ्या अर्थानं लेंगरेकरांचं हे पारंपरिक मैदान आहे, काय सांगाल? म्हणजे तुम्ही फाटी वगैरे बघताय, कसं काय मैदान पार पडते आज? नाही, चांगलं मैदान, पारदर्शक मैदान पार पडतंय. लेंगरे गावच्या खुद जास्त गाड्या आहेत त्या, तरी पण चिठ्ठ्या त्यांनी लहान मुलाच्या हस्ते काढल्या, चांगलं आहे. आता राजा बरोबर पळाला तो हरण्या, संभाजीनगरचा हरण्या, त्याचं कौतुक पण तुम्ही केलं. हो. पण काय सांगाल, म्हणजे आता हा योग कसा काय जुळून आला? कारण तो नंदी पण गुलाबात कंटिन्यू आहे. ऍक्च्युली सांगायचं म्हणजे ही माघारी चालली होती, राजाला पैरा नव्हता. मग मंगेश साबळेंना मी म्हणलं असं राजाला पैरा पाहिजे. साबळे का काय त्यांचं आडनाव, तांदळे, हा मंगेश तांदळे. ती म्हणली असं हरणे आपण जी बावऱ्या संघ पळतो ती. मग त्यांनी संपर्क केला, परत आपण सांगितलं, आपण लगेच दुरा ड्रायव्हरला संपर्क केला आणि मग झाला पैरा झाला. ती आपणच पैरा खरा केलाय. आता मागाशी तुम्ही म्हटलं कुठेतरी 2 मैदानात मार खाल्ला, पण त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं एकंदरीत, म्हणजे तुमच्या भावना काय होत्या? कारण की कुठं राजावर भरोसा आहे, शेवटी बघा मुकप्रेम आहे, ती नंदी कधी कमी कधी जास्त होणार. बरोबर, कमी पळाला म्हणून त्याच्यावरचं प्रेम कमी होणार नाही, पण आपलं नियोजन कुठं चुकलं असेल किंवा त्याला काहीतरी आतल्या अंदरून तकलीफ असेल, त्यामुळे 19-20 झालं असेल, काहीतरी होऊ शकतं. बरोबर, पण तुमचा खूप त्याच्यावर जीव आहे, त्यामुळे आपलं म्हटलं 2 मैदानात हे झालं. त्यामुळं नक्कीच शेठ पण आहेत. शेठ आज खऱ्या अर्थानं एक राजाने आनंद दिला तुम्हाला फायनलचा. बोला. नमस्कार. फायनलचा आनंद दिलाय कुठेतरी आज लेंगरेच्या पारंपरिक यात्रेच्या मैदान, काय सांगाल आज? ते मालकाच नाही आनंद, आम्ही साईड ऍक्टर आहे. आम्ही बरोबर आहे, ताई घेऊन आलोय, गुलाला राहायचं, यांच्याबरोबर मस्त एन्जॉय करायचं, आम्हाला काही टेन्शन नसते. गुलाला तर राहू पाहिलं तर कुठंतरी आज आपण गटाला पण पाहायला गेलो होतो, तुम्ही स्वतः राजाला खाली घेऊन गेला होता सुट्टीपर्यंत, काय सांगाल? तो एक वेगळा आनंद असतोय. नाही, मी ऍक्च्युली फार्म हाऊसला असल्यानं सुद्धा बैलांचं टोटल म्हणजे आता ही अड्ड्यात आणल्यानंतर बघत असतील, पण तिथं असल्यानंतर माझं बैलांच्या बरोबर असतंय, कोणतं म्हणा चारा पण इकडे तिकडे बारीक सारीक लक्ष असते. गोट्या असल्यानंतर मी म्हशीच्या गोट्यात असो, बैलांच्या गोट्यात असो, सगळं बाकीचं छोटं मोठं करत असतो, काय विषय नाही. पण गुलाल घेणं, पैरं करणं हे आपलं क्षेत्र नाही, आपण त्या भानगडीत पण पडत नाही. पण कुठेतरी आता ज्यावेळी राजाचा पैरा होतो किंवा नियोजन होतं त्यावेळी तुम्ही ताईंशी वगैरे डिस्कशन करता की कोणतं सांगत नाही आपल्याला, त्यामुळे शेवटच्या सांगतो. पण असं होतं कधी की म्हणजे आता नंदी वगैरे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे? नाही, मला नाही जास्त माहिती, मी बघतच नाही. फक्त आपल्या गच तेवढं बघतो, बाकीच नाही बघत. बरं, आज राजाला फक्त आणला, जीवाला नाही आणला? जीवा आज तिकडे कंदूरला सेकंडला गेलाय पळे. 2 महिने म्हणलं, दादा मला म्हणले जीवाला पाठवा, मी तिकडे पळवतो. दादा तिकडे आणला, ओपनला बी गुलाला ताई ना, आदतला बी गुलाला ताई सेकंडला. सेकंडच्या मध्ये राजाचा सेट तुम्ही बघताय, काय सांगाल वैशिष्ट्य तुम्हाला? काय वाटतंय म्हणजे तुम्ही म्हणताय माझी फील्ड नाही, पण जर तुम्ही जेव्हापासून आलाय त्यावेळी तुम्हाला एक क्षेत्रात कसं वाटतंय? काय ऍक्च्युली खरोखर म्हणजे खिलार बुद्धिवान असतं का तर असतं. 2 दिवस झाला आलं, मी 2 दिवस झालं गोट्यावर गोंजारतोय, हे करतोय ते करतोय, आम्हाला बिलकुल म्हणजे असं त्याचं अंगावर धावून येणं वगैरे काय सुद्धा नाही. लगेच लक्षात आलं की बाबा हे आपले मोठ्या प्राण्यांना लगेच ओळख देते, हा ही चला आहेत. म्हणजे असं नाही की अचानक गेलो तरी सुद्धा आता काही विषयही करणार नाही, शेवटी आपण सांभाळून जाणं महत्वाचं आहे. पण आप्पा ड्रायव्हर असते, आता आप्पा ड्रायव्हर आपण जरा तुमच्याशी जरा बोलूया. आप्पा आज खऱ्या अर्थानं गाडीला स्पीड लागलं कडनं, काय सांगाल आज कसा अनुभव होता? काय नाही, गाडी चांगली पळाली, बैल चांगला पळणार आहे, कडनं होती गाडी,
गाडीच म्हणजे 99% तर गॅरंटी वाटत होती, पण शेवटी कडनं आणि आतनं पळण्यात फरक आहे ना. गाडी ती बी गाडी मोठी होती एक गाडी गटात शेमीला. आप्पा आता सुट्टीला आपल्या कोण कोण असतं खाली म्हणजे सुट्टीला म्हणजे आता नेहमी सुरेश भाऊ सोडते दादा हे, पण आता दादा हे आज काय आले नाही. ते आज दादा माझा लाडका सुट्टी मेकर सागर आहे. सागर आणि निखिल दोघं होते आज. आज सुट्टीला काही प्रॉब्लेम वगैरे नंदीने काय दिला नाही का? काय problem. आणि गटाला कशी काय गाडी पाहिजे काय? नाही गाडी दोन्ही फेर चांगली पळले. आता ताईंचं तुम्ही एक निश्चित ड्रायव्हर आहे, काय सांगाल ताई आणि शेड बद्दल जरा 2 शब्द काय सांगाल असं म्हणजे? ताईंचा शेड्यूल आपल्यावर पूर्णपणे विश्वास हा. आहे, पण शेवटी काय होतं बैल पळल्याशिवाय बी म्हणजे ही नाही आपल्याला बी रिस्पॉन्स देता येत नाही. बरोबर. आता 2 मैदान गाडी थोडी कमी पडली आम्हाला बी वाटलं, हा कारण गाडी शेमीला कडनं लागली होती. हा हा थोडं मोठ्या मैदानात मोठी गाडी लागली थोडा प्रॉब्लेम येतो. बरोबर. आज बी कडनं लागली गाडी मोठी होती, पण आज होतं नशीब चांगलं राहिली आज गाडी. आप्पा कुठेतरी तुमचा अनुभव पण कामी येतो आणि बघायला गेलं तर खाली सुट्टीपासून ते निकालापर्यंत कंटिन्यू तुमचं लक्ष असतं. काय सांगाल की वेगळा पळ आहे राजाचा, काय सांगाल? नाही बैल चांगला पळतो, पण कसं दुसरा बैल पुरला म्हणजे ते बैलाला नाही काय अडचण येत. बैलाचा अंदाज आपल्याला माहित आहे बैल काय करू शकतो, त्याच्यामुळं नाही काय वाटत तसं अडचण. आता ताई बरेच जण आम्हाला कंटिन्यू आता सारखे प्रश्न विचारत असतात, तुम्हाला परत एकदा विचारतो. बकासूर संदर्भात कंटिन्यू आम्हाला कमेंट येतात. आता हे मोहिलांना मामाला सांगायचं की कधी पळायचंय. मोहिला मामा जेव्हा म्हणतील तेव्हा, का तर असं होते मामा धप्पा देतात आदल्या दिवशी सांगतात ताई उद्या पळूया का. आज लय वाईट वाटलं बरं का. पब्लिक काही ज्यावेळेस मैदानात आलो त्यावेळेस पण कमेंट आलाय की आज ताईंचा राजन बकासूर पाडणार. बरेच कमेंट पडल्या होत्या, तर प्रेक्षकांची एक इच्छा होती की आज ताई जर मैदानात आले तर 100% तुम्ही विचारा की नक्की बकासूर आणि राजा आम्हाला कधी नाही. मी आता सांगितलंय मामांना तुम्ही तारीख द्यायची आणि मी हो म्हणायचं. बकासूरची गाडी पण आज चांगली वाढी कुठेतरी. पण तोंडाला ते लय हे झालं. ताई म्हणजे या माध्यमातून प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल म्हणजे आता खूप म्हणजे आपल्या गाडी पुढे पण आता पब्लिक असले तर नाही, प्रेक्षक खरं पब्लिकनं बैलांचं वाटोळं करून ही साईडला उभं राहावं. मग आम्हाला मान्य आहे तुम्ही बकासूर प्रेमी आहे, पण बकासूरचा पण विचार करा ना तुम्ही. बकासूरचा जोट्यातच बब्या होता, शेवटी सागर भाईंना पण वाईट वाटणारच ना की बाबा नो पब्लिकमुळं बैलाचं म्हणजे गाडीचं वाटोळं नको आहे. त्यासाठी पब्लिकनं थोडा विचार करावा. बरं आता राजा आता आगामी नियोजन वगैरे कुठे दिसणार काय आम्हाला? 5 तारखेला नरसेवाडी, 8 तारखेला मान तालुक्यात मैदान आहे ना तिथं. मग कसं काय नियोजन झाले का आपलं करायचंय? झालंय, चांगल्या पैऱ्यात पळत. आता आप्पा मला विशेष कौतुक करावं का वाटतं काय, कारण की आप्पा कुठं पण मैदान असू द्या पण नंदीसाठी एवढ्या येते लांबून किलोमीटर वगैरे 150 किलोमीटर जरी असलं तर आप्पा येते. शेवटी गाडी हाणायची. आप्पा कसं आता आमचं म्हणजे बांधील असल्यागतच आहेत आप्पा. शेठ काय सांगाल आता आप्पांबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे? ऍक्च्युली मग एकनिष्ठ पुकारलं तर सगळे पडले, एकनिष्ठ म्हणजे आप्पाच आहेत. तेवढ्यानंच कळालं. पण मला म्हणजे दोंडीना पण आता त्यांचं पण आहेत ना ड्रायव्हर, मग म्हणलं पण लवकर पुकारलंच नाही त्यांनी. बरोबर. नक्कीच ताई. एक नंबर तसं. दादा आता आपल्यासोबत पुण्याचे खांद बदलूया. 2 मिनिटं आज ताईंसोबत विशेष म्हणजे चर्चा करत शेठ नमस्कार शेठ. नमस्कार. आज खऱ्या अर्थानं हा योग जुळून आला की तुम्ही पुणेकर आणि इकडं सांगलीकर थडकत म्हणावं. नाही, पुण्याचे ते निलेश दादा काळे ते मित्र आहेत बरं, बरं. आपले. मी दत्ता मोठे नंदेश्वरचा आहे मी. बरं बरं बरं. तर काय सांगाल आज कसं काय ताईंसोबत काय चर्चा चालू आहे काय? नाही, आपण म्हणजे प्रथम म्हणजे पार्टनर होणार आहे. बरं बरं. खरेदी वगैरे काय? कधी तर हो, पण नक्की partner होणार. बरं राजाचा पण फॅन पहिल्यापासून आहे, पण मध्यंतरी ताईचा आणि आमचा परिचय झाला, त्यातून नाही का म्हणजे ओळख झाली ताईची. आणि राजा आज पळल्यानंतर आलेलं होतं. कसं वाटतं राजाचं स्पीड काय तुम्ही सांगाल? गाडी लई पळाली, पब्लिकने एवढं पळायचं म्हणजे कुणाचंही काम नाही. बरोबर. नक्कीच काय सांगाल आता इकडचं तुम्ही बघताय वेळोवेळी हे ज्या बैलगाडी क्षेत्र म्हणजे होत आहेत सेकंदाच्या काटातून इकडे वगैरे आणताय नंदी, तुम्ही कसं काय नियोजन करताय? नाही, पळणारा बैल कुठेही पळू शकतोय. सेकंदातही पळतोय, चकडीतही पळतोय. फक्त तो बैल तसा घडवावा लागतो आणि पळणारा बैल पळू शकतोय, असं काय. नक्कीच तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ताई तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा. आज फायनलसाठी आपला नंदी पात्र झालाय, तुमच्या चेहऱ्यावर समाधान दिलंय. नक्कीच फायनलचा 1 नंबरचा मानकरी ठरला आपल्याला, हीच तुम्हाला शुभेच्छा असेल सगळ्यांना. धन्यवाद.